दिवस उन्हाळ्याचे आहेत, मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस बरसला, अशा पद्धतीचे काही उदाहरणं समोर आलेली आहेत. अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप समोर आलेले आहेत. रात्री उशिरापर्यंत या मतदारसंघामध्ये मतदान सुरू आहे. मात्र नेमके येथे प्रशासन कशा पद्धतीने वागतंय किंवा प्रशासनावरती काय आरोप झाले ते किती गंभीर आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्ते, मी सुधीर लंके. लोकमत रिजनल डायरीमध्ये आपण आजपर्यंत सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यातील लढत कशी रंगतदार होते आहे हे पाहिलं होतं. आज या दोघांपैकी कोण निवडून द्यायचं यासाठी या मतदारसंघामध्ये मतदान झालं. ते रात्रीपर्यंत सुरू आहे. मात्र या मतदानाच्या दरम्यान किंवा आधी काय प्रकार घडलेले आहेत, त्यातून आपल्या लोकशाहीबद्दल चिंता करण्यासारखी परिस्थिती काय हे आपण जाणून घेऊयात. काल रात्री पारनेर तालुका जो आहे, पारनेर विधानसभा मतदारसंघ जो आहे, तेथे वडजिरे नावाचं गाव आहे. त्या परिसरामध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे आणि लंके समर्थक यांच्यामध्ये गोंधळ झाला. या दोन्ही बाजूने पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यामध्ये लंके समर्थकांनी जी काही फिर्याद दिली त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की राहुल शिंदे हे आपल्या कारमधनं आले आणि जागोजागी ते कार थांबून तेथील कार्यकर्त्यांना ते पैशांचं वाटप करत होते. जेव्हा आम्ही त्यांना अडवलं तेव्हा त्यांनी आपल्या डिकीतून एक बॅग काढली, ती बॅग आमच्या अंगावर फेकली, त्यातून सगळे पैशाचे बंडल हे रस्त्यावरती पडले. राहुल शिंदे यांनी याच्याबद्दल एक क्रॉस कंप्लेंट दिलेली आहे पोलिसांकडे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्या भागात चाललो असताना मला यांनी अडवलं आणि माझ्या गाडीची काच फोडली, माझ्या गाडीच्या डिकीतून बॅग हिसकावून घेतली आणि माझी काही कागदपत्र त्यांनी रस्त्यावरती फेकून दिले, अशी त्यांनी क्रॉस कंप्लेंट लंके समर्थक यांच्या विरोधात दिली आहे. राहुल शिंदे यांचं असं म्हणणं आहे की हा जो काही पैशांचे बंडल रस्त्यावरती पडलेले होते हे कुणाचे बंडल आहे मला माहित नाही. याच लोकांनी, लंके समर्थकांनी हा बहाणा केला आहे मला बदनाम करण्यासाठी. याच्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षकांशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही बाजूंच्या तक्रारी आमच्याकडे दाखल आहेत. मात्र जे पैसे व्हिडिओजमध्ये रस्त्यावरती पडलेले दिसतात ते पैसे आम्हाला हस्तगत झालेले नाहीत. आमचे पोलीस यंत्रणा जेव्हा तेथे घटनास्थळी पोहोचली तेव्हा ते पैशांचे बंडल तेथे नव्हते किंवा कोणत्याही गटाकडे आम्हाला पैशाचे बंडल आढळून आले नाहीत. मग व्हिडिओमध्ये जे पैशाचे बंडल दिसतात ते नेमके गेले कुठे, हा प्रश्न या प्रकरणामध्ये निर्माण झालेला आहे. आज या मतदारसंघामध्ये मतदान सुरू असताना सायंकाळी 5 वाजता निलेश लंके यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की काही मतदारांनी मतदान करू नये यासाठी त्यांना पैसे दिले जात होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती. त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम मतदार किंवा मागासवर्गीय मतदार हे आपल्या विरोधात मतदान करतील अशी सत्ताधाऱ्यांना भीती आहे, त्यामुळे हे मतदार मतदान केंद्रात पोहोचूच नये यासाठी त्यांना पैसे दिले जात होते. असे शाई लावताना प्रत्यक्षात मी स्वतः त्याच ठिकाणी जाऊन रेड हँड या लोकांना पकडलेलं आहे आणि त्यामध्ये काही विखे यांचे कंत्राटदार जे आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत, तेच हे काम करत होते असा आरोप निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षकांशी बोललो. ते म्हणतात की या संदर्भातील फक्त लंके यांनी जे काही आरोप केले किंवा काय ते व्हिडिओज आम्ही बघितलेले आहेत, मात्र याच्या संदर्भातील जेव्हा तक्रार आमच्याकडे लिखित स्वरूपात येईल त्यातील पुरावे तपासून आम्ही त्याबाबत कारवाई करू. या संदर्भात सुजय विखे पाटील यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र रोहित पवार यांनी म्हणजे काल रात्री पारनेरमध्ये जे काही पैशाचे बंडल रस्त्यावरती सापडले त्याच्याबद्दल सोशल मीडियातनं जी टीका केली होती त्या टीकेला सुजय विखे पाटील यांनी देखील उत्तर दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे पैशांचे बंडल कुणाचे आहे किंवा काय, हा पैशाचा पाऊस कोणी पाडलाय मतदारसंघामध्ये, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. त्याच्याबद्दलचा अनुभव रोहित पवार यांना जास्त असू शकतो, कारण कर्जत जामखेडमध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा त्यांनी त्यांची बारामतीची यंत्रणा तिथे आणली होती आणि पैसे वाटपाच्या तक्रारी त्यांच्या विरोधात दाखल आहेत. त्यामुळे याच्याबद्दल त्यांना अधिक माहिती आहे, मला पैसे वाटप करण्याची गरज नाही, अशा पद्धतीचा खुलासा सुजय विखे पाटील यांनी केलेला आहे. या मतदारसंघामध्ये अशा अनेक घटना दिसून आल्या आहेत. आज जेव्हा आम्ही म्हणजे आमची लोकमतची टीम जेव्हा मतदारसंघामध्ये फिरली, अनेक मतदान केंद्राला जेव्हा भेटी दिल्या आणि काही मतदारांशी आम्ही बोललो तेव्हा मतदार आजच्या निवडणुकीमध्ये उघडपणे बोलताना दिसले. जाहीरपणे ते सांगत होते खासगीमध्ये की आम्हाला मतदानासाठी पैसे मिळाले. 500 रुपये काही मतदारांना मिळाले, काही मतदारांना 1000 रुपये वाटले गेले. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे आरोप प्रत्यारोप आपण पाहतो की ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान असतं आणि तेथील मतदान घडवून आणण्यासाठी मतदारांना पैसे वाटप केले जातात. अशा पद्धतीने अगदी ग्रामपंचायतची निवडणूक असावी इतक्या चुरशीने या लोकसभेमध्ये पैशांचा वापर झाला असं अनेक ठिकाणच्या मतदारांचं म्हणणं आहे, पक्षांच्या कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे. मात्र हे सगळे पैसे वाटपाचे आरोप जर खरे असतील तर प्रशासन याच्यामध्ये किती सतर्क होतं किंवा प्रशासनाच्या ज्या काही टीम्स होत्या त्यांनी काय काम केलं
हे मात्र समोर आलेलं नाही. म्हणजे राहुल शिंदे आणि लंके समर्थक यांच्यामध्ये गोंधळ होतो, तेथे रस्त्यावरती पैशाचे बंडल असतात, मात्र प्रशासनाला ती गोष्ट ठाऊक असत नाही. जर मतदारांच्या बोटाला शाई लावली जात असेल आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचू दिलं जात असेल, जिथे निलेश लंके पोहोचू शकतात तिथे प्रशासन का पोहोचलेलं नाही, असा एक संभ्रम, असे एक संशय प्रशासनाबद्दल या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये घाटवाडी येथील मतदान केंद्रावरती निवडणूक अधिकारी जो आहे, ते मतदान केंद्र अधिकारी, त्याच्याकडेच विखे पाटील यांच्या प्रचाराचं साहित्य आढळून आलं, अशा पद्धतीचा आरोप त्या मतदान केंद्रामध्ये झालाय. याच्याबद्दल आम्ही प्रशासनाला विचारणा केली तर प्रशासन त्याबद्दल म्हणतंय की आम्ही चौकशी करू. 2 दिवसांपूर्वी निलेश लंके यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये असं वक्तव्य होतं की डुप्लिकेट मतदान घडून आणा. याच्या संदर्भात निलेश लंके यांनी असा खुलासा केलाय की ही ऑडिओ क्लिप माझी नाही, आता आजकाल आवाज मॉर्फ करून काही क्लिप व्हायरल केले जातात, त्यातीलच हा एक प्रकार आहे मला बदनाम करण्यासाठीचा. मात्र हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असताना प्रशासन यामध्ये नेमकी काय शहानिशा करत आहे किंवा प्रशासन याची पडताळणी करत आहे का, हा प्रश्न आहे. मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींवरती चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जवळपास 3 आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लावला. जिल्हाधिकाऱ्यांना याच्याबद्दलचे प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले गेले की शिक्षकांवरती तक्रारी झालेल्या आहेत, मात्र त्यावरती कारवाई होताना दिसत नाहीत. तर जिल्हाधिकारी देखील हातबल होऊन म्हणाले होते की आम्हाला जिल्हा परिषदेकडनं अहवालच यायला तयार नाही. निवडणूक ही जर या देशाची सर्वोच्च प्रायोरिटी असेल तर प्रशासन इतक्या बेफिकिरीने कसं वागू शकतं, असा प्रश्न अहमदनगर मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे. निवडणूक प्रशासनाने सर्व बाबी ह्या ऑनलाईन ठेवायला हव्यात आणि तातडीने त्या प्रकाशित करायला हव्यात. अहमदनगर आणि शिर्डी या 2 मतदारसंघांची तुलना करताना पत्रकारांचे असं लक्षात आलं किंवा लोकमतच्या असं लक्षात आलं की उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर करायचा असतो. शिर्डी मतदारसंघामधील उमेदवारांनी हा जर खर्च सादर केला तर तो ऑनलाईन तात्काळ अपलोड केला जातो. मात्र अहमदनगर मतदारसंघामध्ये हा खर्च सविस्तरपणे अपलोड केला जात नाही. त्यातील केवळ शेवटचं पान अपलोड केलं जातं, जेणेकरून तो खर्चच लोकांना समजू नये. याच्याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांनी असं उत्तर दिलं की असं याच्याबद्दलचं काय होतंय नेमकी मी तपासणी करतो. उदाहरणार्थ महाविकास आघाडीने एक आरोप केला आहे की नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा अहमदनगर शहरामध्ये झाली, ज्या सभेचा खर्च महायुतीने केवळ 12 लाख रुपये दाखवलेला आहे. म्हणजे त्या सभेला कितीतरी मोठा खर्च झालाय, मात्र प्रशासनाकडे केवळ 12 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे. मात्र या खर्चाचा तपशील प्रशासनाकडनं मिळू शकलेला नाही. त्यामुळे प्रशासन या मतदारसंघातील प्रशासन हे दबावाखाली काम करते असा आरोप महाविकास आघाडीने वारंवार केलेला आहे. कारण राधाकृष्ण विखे पाटील येथे पालकमंत्री आहेत, येथील जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील, या सगळ्या यंत्रणेने पालकमंत्री विखे पाटील यांच्यासोबत यापूर्वी काम केलेलं आहे. तेच अधिकारी आज निवडणूक यंत्रणा हाताळत आहेत. त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांचा दबाव येऊ शकतो, अशा पद्धतीचा आरोप आघाडीने वारंवार केलेला आहे. मात्र त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं होताना दिसत नाही. 3 आठवड्यांपूर्वी अहमदनगर शहरामध्ये एक अशी घटना घडलेली आहे की 2 गटांमध्ये वाद झाले आणि त्या वादातून काही व्यक्तींनी 50 लाख रुपयांची रोकड लांबवली, अशा पद्धतीचा गुन्हा MIDC पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. निवडणूक काळामध्ये तुम्हाला रोकड किंवा कॅश पैसे हे जवळ बाळगता येत नाहीत, 35,000पेक्षा अधिकची रक्कम. असं असताना 50 लाख रुपयांची रोकड रक्कम कशी आली, असा प्रश्न आम्ही जेव्हा MIDC पोलिसांना केला तेव्हा ते म्हटले की ही रक्कम कशी आली याच्याबद्दलची तपासणी आम्ही अद्यापपर्यंत केलेली नाही. कारण ज्याच्याकडनं पैसे पळवले गेले त्याला मारहाण झालेली आहे, तो व्यक्ती जखमी आहे, तो व्यक्ती जबाब देण्याच्या अवस्थेत अद्याप नाही. त्यामुळे आम्हाला यातील धागेदोरे समजू शकले नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे निवडणूक यंत्रणेला याच्याबद्दल प्रश्न केला की 50 लाख रुपयांची रोकड कशी आली, तर ते म्हटले की याच्याबद्दलचा तपास हा पोलीस करत आहेत, हे पोलीस करत आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत. त्यामुळे एकंदरीत प्रशासन जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करताय का या मतदारसंघामध्ये, अशाही पद्धतीच्या शंका या सगळ्या उदाहरणांमधून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निकाल काय लागायचा तो लागेल. म्हणजे विखे पाटील निवडून येणार की इथे लंके धक्का देणार, हे जेव्हा आता मतदानाची सविस्तर आकडेवारी समोर येईल त्याच्यानंतरचं विश्लेषण आपण पाहूयाच. पण या ठिकाणी प्रशासनावरती पक्षपातीपणाचा आरोप हा मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. याच्यामध्ये विखे पाटील जिंकतील किंवा लंके जिंकतील, जे कोणी जिंकेल ते जिंकेल. मात्र या मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाच्या अशा वागण्यामुळे ही न्यायालयात जाण्याचा देखील धोका आहे. तशी शक्यता या सगळ्या वादामध्ये निर्माण झालेली आहे. कारण विखे पाटील जर जिंकले तर निलेश लंके हे प्रशासनावरती आरोप करून न्यायालयात जाऊ शकतात आणि निलेश लंके जर जिंकले तर विखे पाटील देखील अनेक पद्धतीचे आरोप करून न्यायालयात जाण्याचा धोका आहे. कारण विखे पाटील यांच्यावरती पैसे वाटपाचे आरोप केलेले आहेत, रोहित पवार यांनी आरोप केले किंवा लंके यांनी आरोप केलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे आरोप हे
बाळासाहेब विखे आणि यशवंतराव गडाख जेव्हा 1991 साली या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत होते त्याही वेळेत झालेले आहेत विखे पाटलांवरती. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच आरोपांचा पुनरुच्चार झाल्यामुळे विखे पाटील उद्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतात किंवा लंके सुद्धा या प्रशासनाच्या अशा वागणुकीमुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतात. कारण लंके यांच्यावरती देखील गुंडगिरी, दडपशाही याच्याबद्दलचे आरोप विखे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केले. मात्र हे आरोप करताना त्यांनी काहीही पुरावे दिले नाहीत. जसे विखे पाटील यांच्या पैसे वाटपाबद्दलचे पुरावे महाविकास आघाडीने दिलेले नाहीत, तसे लंके यांच्याबद्दलच्या आरोपांबद्दलचे पुरावे हेही विखे पाटलांनी दिलेले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही गट उद्या जर न्यायालयाचे दरवाजे यांनी ठोठवले तर येथील निवडणूक पुन्हा एकदा अडचणीत सापडू शकते आणि याला प्रशासन हे जबाबदार ठरू शकतं. आपण या मतदारसंघातील कोण जिंकणार, विखे पाटील जिंकणार की लंके जिंकणार, याचं विश्लेषण पुढील भागात जाणून घेऊया. तुर्तास थांबतो. धन्यवाद.